नमस्कार म्हणे. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील मुख्य आणि एक नंबरचा आरोपी, ज्याला सुरेश धस हे नेहमी आका म्हणायचे, आणि तो आका म्हणजे वाल्मिक कराड. आता संतोष देशमुख यांचा खून झाल्याच्या नंतर हा जो आका वाल्मिक कराड आहे, हा काही दिवस फरार होता. आणि फरार असल्याच्या नंतर काही दिवसांनी हा स्वतःहून येऊन हजर झाला. तर मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर सध्या बीड जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक चर्चा चालू आहे की तो स्वतःहून हजर झालेला नाहीये, तर त्याला काही लोकांनी काही गोष्टी सांगून हजर व्हायला लावले. आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या आकाच्या आकाला वाचवण्यासाठी आता हा आकाचा आका कोण आहे याचा शोध लागायचा आहे. बरेच जण त्याच्यावर चर्चा देखील करत असतात. बरेच जण याच्यावरती मंत्र्या-संत्र्यांची नावं देखील घेत असतात. आता तो संपूर्ण तपास यंत्रणेचा भाग आहे. परंतु ह्या आकाच्या आकाला वाचवण्यासाठी या संपूर्ण प्रकरणातून जर हा वाल्मिक कराड हजर झाला नाही, तर आकाची काही माहिती गोष्टी समोर येऊ शकतात आणि आका याच्यामध्ये धोक्यामध्ये येऊ शकतो, असं जाणवत असल्याच्यामुळे या वाल्मिक कराडला हजर व्हायला लावलं, अशा गोष्टी सध्या चर्चेमध्ये आहेत. तर नेमकं हे प्रकरण काय आहे आणि या चर्चा का चालू आहेत, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तर मित्रांनो नमस्कार, मी सुमित गुरव आणि तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, संतोष देशमुख यांचा खून झाल्याच्या नंतर या खुनाचे जे आरोपी होते, मग तो सुदर्शन घुले असेल, विष्णू चाटे असेल, त्याच्यानंतर तो केदार असेल, या सगळ्यांना अटक केली गेली. परंतु यातले दोन आरोपी, एक वाल्मिक कराड आणि दुसरा कृष्णा आंधळे, हे फरार होते. आता हे फरार खूप दिवस त्यांची चौकशी चालू होती की ते कुठे आहेत, काय आहेत, परंतु त्यांचा कुठेही सुगावा लागत नव्हता. आता अटक झालेले जे आरोपी होते, सुदर्शन घुले, विष्णू चाटे, केदार, यांच्याकडून जी माहिती मिळाली, त्यांचे मोबाईल असतील, त्यांच्या मोबाईलमधील व्हिडिओ, फोटो, लोकेशन आणि इतर ज्या ऑडिओ रेकॉर्डिंग असतील, तर त्या सगळ्यांच्या माध्यमातून एक गोष्ट कन्फर्म झाली होती की या सगळ्या गोष्टीमध्ये वाल्मिक कराडचा सहभाग आहे. आणि त्याच्यामुळे या वाल्मिक कराडवरती खुनाचा गुन्हा दाखल होणार, ह्या गोष्टी कन्फर्म होत्या. परंतु वाल्मिक कराड हा फरार होता आणि त्याच्यावरती फक्त खंडणीचाच गुन्हा दाखल होता. आणि त्याला या खून प्रकरणापासून वाचवण्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले. ते प्रयत्न आपण सर्वांनीच बघितले, मग ते पोलिसांच्या माध्यमातून असेल किंवा इतर मंत्र्या-संत्र्यांच्या माध्यमातून असेल, या गोष्टी आपण सगळ्यांनी बघितल्या. मित्रांनो, हा जो वाल्मिक कराड आहे, हा एका मंत्र्याचा खास माणूस आहे. आणि त्या मंत्र्याचा खास माणूसच नव्हे, तर प्रति मंत्री किंवा प्रति बीड जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणूनच याचा रुबाब होता. परंतु हा आका हा या सगळ्या प्रकरणामध्ये अडकल्यामुळे आकाचा आका हा धोक्यामध्ये येणार असं समजल्यावर या सगळ्या गोष्टी फिरल्या आणि आकाच्या आकाला वाचवण्यासाठी आकाचा बळी देणेच योग्य आहे असं सगळं वातावरण फिक्स झाल्याच्या नंतर त्या आकाला आपल्याला काही करून हजर व्हायला लावावं लागेल, अशा सगळ्या गोष्टी करायला लागल्या. आणि मग आका म्हणजेच वाल्मिक कराड हा फरार असल्याच्यामुळे त्याला काही गोष्टी समजवून त्याला हजर व्हायला लावायचं, अशा गोष्टी ठरल्याची सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चा चालू आहे. मग काही लोकांच्या मार्फत या वाल्मिक कराडपर्यंत अशा गोष्टी पोहोचवल्या गेल्या की तू हजर हो, तुझ्यावरती फक्त खंडणीचा तो पण संशयित गुन्हा दाखल आहे, तू हजर झाल्याच्या नंतर तुझ्यावर फक्त खंडणीचाच गुन्हा दाखल केला जाईल आणि तुझ्यावर कोणत्या प्रकारे संतोष देशमुख यांच्या खुनाचा गुन्हा दाखल होणार नाही आणि तुला लगेच या खंडणीच्या संशयित गुन्ह्यातून जामीन देखील मंजूर केला जाईल. आणि या सगळ्याचा ठोस पुरावा म्हणजे काय, तर ज्यावेळी हा वाल्मिक कराड हा स्वतःहून हजर झाला, त्याच्या आधी काही तास त्याने आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडिओ प्रसारित केला. आणि त्या व्हिडिओ तुम्ही आता देखील ही व्हिडिओ संपल्याच्या नंतर तुम्ही ती व्हिडिओ जाऊन बघा, की त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत होता की माझा संतोष देशमुख यांच्या कुणाशी काहीही संबंध नाही, माझ्यावर खंडणीचा गुन्हा जो दाखल झालेला आहे तो देखील खोटा गुन्हा दाखल झालेला आहे आणि या सगळ्यातून मला अटकपूर्व जामीन घेण्याचा अधिकार असताना देखील मी स्वतःहून हजर होत आहे. आणि संतोष देशमुख यांच्या खुनातील जे कोणी आरोपी आहेत
त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि माझा जर त्याच्यात संबंध असेल तर मला देखील त्याच्यात शिक्षा व्हावी. परंतु माझा यामध्ये कोणताही संबंध नाही. माझ्यावर खोटा या खंडणीचा गुन्हा दाखल आहे आणि त्यातून मला अटकपूर्व जामीन कधीही मिळू शकतो. अशा प्रकारचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये टाकून जणू अशा आविर्भावामध्ये तो हजर झाला की त्याला लगेच अटक होणार आहे आणि संध्याकाळीच त्याला अटकपूर्व जामीन मिळणार आहे. परंतु या सर्व आरोपींच्या मोबाईल फोटो, मग त्यांच्या व्हॉट्सअपच्या मार्फत चॅटिंग, ऑडिओ याच्यातून सगळ्या गोष्टी मिळाल्याच्यामुळे वाल्मिक कराडवरती खुनाचा गुन्हा दाखल होणार ही गोष्ट फिक्स होती. परंतु त्याला हजर करून घेण्यासाठी या काही गोष्टी केल्या गेल्या असाव्यात आणि आकाच्या आकाला वाचवण्यासाठी आकाचा बळी दिला जातोय, अशा गोष्टी सध्या सोशल मीडियामध्ये चर्चेल्या जात आहेत. पण खरंच मानलं पाहिजे तपास यंत्रणाच्या संपूर्ण टीमला की त्यांनी या वाल्मिक कराडला तो हजर झाल्याच्या नंतर त्याला कोर्टामध्ये जेव्हा हजर केलं तेव्हा त्याला कोर्टामध्ये हजर करताना खंडणीच्या गुन्ह्यामध्ये त्याला हजर न करता त्याला संतोष देशमुख यांच्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये त्याला हजर केला. त्याच्यामुळेच त्याला जामीन न मंजूर होता पोलिसांना 14 दिवसाची PCR मिळाली आणि आता सध्या वाल्मिक कराड हा या खुनाच्या गुन्ह्यातून सुटणे हे खूप कठीण आहे. ते सगळे आरोपी यांना नक्कीच फाशी झाली पाहिजे. परंतु आकाचा आका याच्यातून कुठेतरी वाचतोय का किंवा या सर्वांच्याच वरती तपास स्थिर करून इथेच तपास थांबवून आकाच्या आकाला वाचवलं जातंय का या गोष्टीचा पण कुठेतरी तपास व्हावा एवढीच विनंती आहे. आणि ही सध्याची चर्चा चालू आहे की याच्या पुढे पण अजून ह्याच्यामध्ये कोण आहे का याचा तपास केला गेला पाहिजे. आता धनंजय मुंडे हे त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत बीडचे आणि त्यांचं नाव देखील या गुन्ह्याशी जोडलं गेलंय कारण की वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा अतिशय जवळचा माणूस मानला जातो. त्याच्यामुळे जे काय वाल्मिक कराड करत होता हे धनंजय मुंडेंच्या आशीर्वादाने करत होता की काय या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा केला गेला पाहिजे. आणि त्यातूनच आता सध्या धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्यापासून अनेक गोष्टींच्या चर्चांना उधाण आलेलं आहे. तर या सगळ्या गोष्टींचा निपक्षपातीपणे तपास व्हावा एवढीच आपली इच्छा आहे. आणि हे आका बिका जे कोण अटक झाले त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. परंतु या आकाच्या आकाला देखील यातून शिक्षा झाली पाहिजे आणि तो जर दोषी असेल तर त्याला देखील या सगळ्यांबरोबरच फासावरच लटकवलं पाहिजे. बाकी मित्रांनो या सगळ्या चर्चांबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच गोष्टी आपल्या चॅनलवर बघण्यासाठी आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.